नमस्कार. आज 30 जुलै 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, गोंधळात परीक्षा विधेयक संमत, आंदोलकांवर गोळ्या घालण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश, राहुल गांधी यांचा आरोप. तर मोर्चात गोळीबार नव्हे तर अश्रुधुराचाच वापर करण्यात आलेला आहे, सरकारचे स्पष्टीकरण. त्यानंतर दुसरी बातमी, पूर्वलक्षी प्रभावाने पर्यावरणीय मंजुऱ्यांचे परिपत्रक रद्द करण्यात आलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला तडाखा यामार्फत देण्यात आलेला आहे. पहा, तर इश्यू काय आहे पहा, तर पर्यावरणीय परवानग्या न घेता सुरू केलेल्या प्रकल्पांना पूर्वलक्षी प्रभावाने पर्यावरणीय मंजुऱ्या देण्यासंबंधी केंद्र सरकार आणि इतर प्राधिकरणांना अधिकार देणारे 2021चे शासकीय पत्रक सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हा निकाल अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. त्यासोबतच न्यायालयाने आदेश दिल्याच्या तारखेपासून म्हणजेच 29 जुलैपासून हा निकाल लागू होईल. त्यामुळे पूर्वलक्षी प्रभावाने पर्यावरणीय मंजुऱ्या मिळालेल्या प्रकल्पांवर पाडकाम किंवा अन्य दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असं पण त्यांनी म्हटलेलं आहे. आता ही नेमकं बोलत काय आहे किंवा सुप्रीम कोर्टाने आदेश काय दिले हे थोडक्यात आपण पाहूयात. तर पहा, आता मला एखादी कंपनी स्थापित करायची आहे, जसं की पहा पवन निलेवाड प्लास्टिक्स अशा पद्धतीने मी कंपनी स्थापन करणार आहे. बरोबर, ठीक आहे, माझंच नाव लावलं तिथं. ओके, PNP अशा पद्धतीने मला कंपनी प्रस्थापित करायचं आहे. मग मला जर प्लास्टिक निर्माण करायचं असेल तर पहा, प्लास्टिक निर्माण करण्यामध्ये मला काय पोल्युशन जास्त होणार आहे. बरोबर, पोल्युशन इथं भरभरून होईल. पहा, मग आता मला अगदी प्लास्टिकची ही कंपनी प्रस्थापित करायची आहे. मग मी जागा कोणती निवडलं पहा, अगदी ही जी सिटी आहे ना, या सिटीच्या अंतर्गत इथंच जागा निवडलं. पहा, ओके, म्हणजे हे आता ही पूर्ण सिटी आहे, ए नावाची सिटी आहे व या सिटीच्या मध्यभागीच मी PNP नावाची कंपनी ओपन करायचं ठरवलं. बरोबर, मग ही कंपनी मला ओपन करण्यासाठी काय लागतात पहा, तर काही डॉक्युमेंट्स लागतील, जसं की पहा अगदी लायसन पण त्यामध्ये आलं. मग हे लायसन घेण्याच्या पूर्वी मला ना एक गव्हर्नमेंटची काय असेल परमिशन असेल, नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तिथं लागणार आहे, NOC लागणार आहे गव्हर्नमेंटची पर्यावरणाची, की बाबा माझ्या कंपनीमुळे किंवा मी जी प्लास्टिक कंपनी काढत आहे, माझ्या प्लास्टिक कंपनीमुळे या एरियामध्ये प्रदूषण होणार नाही किंवा आजूबाजूच्या लोकांना काहीही त्रास होणार नाही, असं तिथं नॉन ऑब्जेक्ट सर्टिफिकेट तिथं पहिल्यांदा लागेल. मग त्याच्यानंतर मला लायसन प्राप्त होईल. बरोबर आहे. मग आता पहा, मला हे सर्टिफिकेट तर पाहिजे. मग आता इथे काय झालं होतं पहा, मी जर केंद्र सरकारमध्ये गेलो तर तुम्हाला माहिती आहे सरकारी कामाने 6 महिने थांब. मग तशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलात तर इथं मला परमिशन भेटण्यासाठीच पहा 6 महिने लागत होते. बरोबर, मग केंद्र सरकारने 2021 मध्ये एक नियम आणला. पहा, ओके, तो नियम असं सांगायचा की जर तुम्हाला 30 दिवसांमध्ये परमिशन जर नाही भेटली, NOC, ओके, ते जर तुम्हाला नाही भेटलं तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला परवानगी मिळालेली आहे असं तिथं ग्राह्य धरण्यात येतं. ओके, मग अगदीच पहा, मला 6 महिने लागत होते, परंतु केंद्र सरकारने असा कायदा आणला की मला तिथं डायरेक्टली पहा 30 दिवसांचे आत ओलांडली व मला परमिशन मिळाली, असं ते कन्सिडर झालं. मग असं कन्सिडर झाल्यामुळे मला काय परमिशन भेटली व मी इथं डायरेक्टली या सिटीमध्येच प्रदूषण करायला लागलो. मग हे पहा, ही किती चुकीचं होतं, कारण माझ्या आजूबाजूला जी माझी जी कंपनी वस्तीमध्ये होणार आहे तिथून पोल्युशन जास्त होईल. मग तेच पहा, आजूबाजूची जी व्यक्ती आहेत त्यांना किती भयावह त्रास हा होणार होता किंवा प्रदूषण होणार होतं. मग याच बेसिसवर पहा, सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा जो आदेश होता किंवा 30 दिवसांमध्ये जर त्यांनी परमिशन नाही दिली तर तुम्हाला परमिशन भेटले असं ग्रँट तुम्ही समजून जा, तर ते आता बंद झालेलं आहे. व याचा आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट पहा इथे, तर याच्या पूर्वी व्हायचं काय, तर NOC मिळाल्यानंतरच तुम्हाला कंपनी तिथं किंवा कोणतंही उद्योजक वगैरे तिथं स्थापन करता यायचं पर्यावरणपूरकवालं. परंतु यामुळे काय होत होतं पहा, तर डायरेक्टली तुम्ही कोणतंही बिझनेस वगैरे तिथं प्रस्थापित करू शकत होता. मग याचा गैरफायदा पहा, पुन्हा NGT मध्ये पण जाता येत नव्हतं आपल्याला. ओके, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये. ओके, मग हे सर्व केसेसची पेंडन्सी वगैरे पाहता सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय घेतलाय ना, तो अतिशय योग्य निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे. आता नक्की पहा, सुप्रीम कोर्टाचे प्रत्येकच निर्णय योग्य असतात कारण ते सर्वोच्च न्यायालय आहे, पण तरी देखील हे एक पॉझिटिव्ह आहे किंवा एक पॉझिटिव्ह लाईट भेटली आपल्याला असं मी म्हणेल. व त्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्याच्यानंतर पहा, मग या पवन निलेवाड कंपनीचं काय होईल, तर पहा, त्या 30 दिवसांमध्ये जे काही निर्णय घेण्यात आली होती ना, तर त्याला कोणीही पडझाड वगैरे करणार नाही. पण नक्कीच पहा, प्रदूषणाच्या बेसिसवर आर्टिकल 21 ला घेऊन आपण सुप्रीम कोर्टामध्ये नक्की जाऊ शकतो. म्हणजे आर्टिकल 32चा हवाला देत किंवा आर्टिकल 21 मध्ये तुम्हाला जीवन जगण्याचा अधिकार आहे व तुमच्या आजूबाजूला जर एखादी प्लास्टिक कंपनी वगैरे जर असेल तर तुम्हाला आर्टिकल 21 काय म्हणतं, तुम्हाला हवा शुद्ध मिळण्याचं स्वातंत्र्य आहे. ओके, तुमचं फंडामेंटल राईट आहे हवा स्वच्छ भेटण्याचं, पाणी स्वच्छ भेटण्याचं. ओके, मग त्या बेसिसवर तुम्ही नक्कीच सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता. ओके, डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. हृदयनाथ मंगेशकर, सलीम
खान यांना जीवनगौरव पुरस्कार, ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना यंदाचा महाराष्ट्र सरकारचा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रसाद ओग आणि राणी मुखर्जी यांना पण विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले, ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर पुढची बातमी पहा, गुलवीरची ऐतिहासिक पदक कमाई. भारताच्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक मिळवत इतिहास घडवला आहे. ग्लासगो येथे सुरू असलेल्या स्पर्धेत गुलवीरने 27 मिनिट 49.78 सेकंदाच्या वेळेसह रुपेरी यश संपादन केले आहे. म्हणजे पहा 10 किलोमीटर इन किती सेकंद आहे पहा, 10 किलोमीटर 27 मिनिट आणि 778 सेकंद मध्ये त्यांनी ही कामगिरी पूर्ण केलेली आहे. ओके, म्हणजे जर तुम्हाला रेकॉर्ड पाहिजे असेल तर इंडियाचं ही रेकॉर्ड आहे, रुपेरी यश याबद्दलचं हे रेकॉर्ड आहे. 27 मिनिटांमध्ये त्यांनी 10 किलोमीटर पळालेले आहेत. बेसिकली पहा, हे रेकॉर्ड सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही पण स्वतःचे जे रेकॉर्ड आहेत, आता जसं की स्टडीमधले पण ते तुमचे रेकॉर्ड आहेत ना, ते मोडण्याचा तुम्ही प्रयत्न करत चला. आता परीक्षेमध्ये असा रेकॉर्ड काही विचारला जाणार नाही की 10 किलोमीटरचं रेकॉर्ड काय आहे वगैरे, परंतु तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की आपण आज 12 तास स्टडी केलं तर उद्या 13 तास तरी आपल्याला जायला पाहिजे किंवा 12.1 तरी आपण जायला पाहिजे. या निमित्ताने नक्कीच तुम्ही पण प्रयत्न करू शकता. ओके, त्यानंतर पुढे चला, हा पेजवरती एकही बातमी गरजेची नाही. नेक्स्ट पहा, हिंगोली जिल्ह्यात 9 वर्षात 36 वेळा भूकंपाचे धक्के. मग हिंगोली जिल्ह्यामध्ये महत्वाचा प्रकल्प आहे लिगो. आता हे लिगो प्रकल्प काय आहे तर पहा, लेझर इन्फोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी ही संस्था किंवा ही प्रयोगशाळा तिथे उभारली जात आहे व जिल्ह्यात 121.83 हेक्टर वनक्षेत्र आणि 45.48 हेक्टर जमीन संपादित करण्यात आले लिगो क्षेत्रासाठी. यात एल आकाराच्या नळीच्या आधारे गुरुत्वीय लहरींचा अभ्यास केला जाणार आहे. हा परीक्षेला पॉइंट विचारला जाऊ शकतो की हिंगोलीमधील जे लिगो प्रोजेक्ट आहे त्यानुसार काय केलं जाणार आहे तर गुरुत्वीय लहरींचा तिथं अभ्यास केला जाणार आहे. प्लीज हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. सरळ सेवा म्हणजे डायरेक्टली कंबाईनच परीक्षा आलेली आहे, सॉरी फॉर दॅट. म्हणजे कंबाईन गट ब आणि गट क ला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पुढे वंदे मातरमचा अपमान हा आता फौजदारी गुन्हा झालेला आहे. राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक विधेयक राज्यसभेत मंजूर झालेला आहे. मग ते पुन्हा लोकसभेत आणि प्रेसिडेंट ऑफ इंडियाची स्वाक्षरी त्याची प्रोसिजर असणार आहे. तर विधेयकातील थोडक्यात तरतुदी आपण वाचून घेऊयात. तर पहा, वंदे मातरमची जाणीवपूर्वक अपमान करणे, त्याचे गायन रोखणे किंवा गीत सुरू असताना जाणून बुजून व्यत्यय आणणे हा गुन्हा मानला जाणार आहे. व यामध्ये पहा, दोषी आढळणाऱ्याला 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. राष्ट्रीय गीताचा अपमान जाणीवपूर्वक करणे, वंदे मातरमचे गायन मुद्दाम रोखणे, गीत सुरू असताना जाणून बुजून गोंधळ किंवा व्यत्यय निर्माण करणे या 3 कृती दंडनीय ठरतील. या विधेयकानुसार एखादी व्यक्ती राष्ट्रीय सन्मानाशी संबंधित गुन्ह्यात दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर दोषी आढळल्यास तिला किमान 1 वर्षाचा सक्त कारावासाची शिक्षा देखील होऊ शकते. ओके, तर हे थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढची बातमी, टेलिग्रामचा संस्थापक रशियाच्या वॉन्टेड यादीत. टेलिग्राम या संदेश सेवा ॲपचे संस्थापक आणि मालक पावेल दुरोव यांच्यावर रशियाने दहशतवादाला मदत केल्याचा ठपका ठेवून त्यांचा समावेश आंतरराष्ट्रीय वॉन्टेड सूचीमध्ये केला आहे. व टेलिग्राममध्ये पण पहा, त्यांनी थोडेसे चेंजेस केले आहेत. म्हणजे तिथे परत त्यांनी काय म्हणू शकता, बॅन नाही आहे परंतु काही फीचर्स त्यांनी रोखलेले आहेत टेलिग्राममधील. ओके, त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या विरोधातील खटला बंद करण्यात आलेला आहे. कोळसा खाण वाटप प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आता अगदीच पहा, एका विद्यार्थ्यांनी पण आपल्या कोळसा खान या प्रकरणाबद्दल घोटाळा अशा पद्धतीने लिहिलेलं होतं. पण असे जे स्टेटमेंट आहेत ना, ते थोडंसं देण्यापासून किंवा उत्तर लेखनमध्ये लिहिण्यापासून तुम्ही वाचा. कारण आता पहा, इथे झालेलं काय आहे तर अगदी प्रशासकीय चूक हे सुप्रीम कोर्टाने पण मान्य केली व जे सचिव वगैरे होते ना त्यांना 3 वर्षाची सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी सजा दिलेली आहे. परंतु खराच घोटाळा झाला होता का, म्हणजे आता अगदी प्रशासकीय बाबतीत तो झालेला आहे, परंतु कोण्या व्यक्तीने किती पैसे खाल्ले किंवा कुठून काय झालं हे कोणालाही माहिती झालं नाहीये. ओके, त्यामुळे पहा, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरचा जो खटला आहे ना तो आता बंद करण्यात आलेला आहे व त्यांना अगदीच ॲक्विटेड पूर्वीच केलं होतं व सीबीआयने पण त्यांच्या पूर्वीचं दोषारोपपत्र जे आहे ते त्यांनी समारोप डायरेक्टली केलं होतं. कन्क्लुडिंग रिमार्क वगैरे त्यांनी तेच म्हटलेत की डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पदावर होते, पहा कोळसा मंत्री त्यांच्याकडे होतं पद, परंतु पहा त्यांना ते सर्व गोष्टी माहिती नाहीत किंवा त्यांनी पैसे खाल्ले त्यांच्याकडे काहीच पुरावे नाहीत, त्यामुळे त्यांना ॲक्विट करण्यात आलं होतं डॉक्टर मनमोहन सिंग यांना. ओके, त्यामुळे अगदी
तुम्ही डायरेक्टली जर लिहिलात तिथं की पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात वगैरे तसं झालेलं होतं, तर पहा थोडंसं तुम्ही सुप्रीम कोर्टाचे जजमेंट वाचला नाही, तशा पद्धतीची तिथे जाणीव होते. ओके, किंवा जो एक्झामिनर आहे पहा, त्याला जर या गोष्टी माहिती असतील किंवा जर तो न्यूजपेपर वाचत असेल ना, तर थोडंसं तिथं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये जातं आपला आन्सर. त्यामुळे अगदी तुम्ही जर लिहायचंच असेल ना, तर पूर्वीचे लिहा उदाहरण. तत्कालीन म्हणजे पहा मागच्या 20 वर्षामधील उदाहरण वगैरे देण्याचं थोडंसं टाळा. कारण प्रॉब्लेम काय होतो पहा, मागच्या 20 वर्षामध्ये जर एखादी केस वगैरे घडलेली असेल ना, तर सुप्रीम कोर्टाचा त्याबद्दल निकाल यायचा असतो, किंवा ते केस पहा हायकोर्टामध्ये असते व दुसऱ्या दिवशी ती सुप्रीम कोर्टामध्ये गेली व सुप्रीम कोर्टाने जर निकाल लावला आणि तुम्ही हायकोर्टाचा जर निकाल तिथे दिलेला असला, तर प्रॉब्लेम काय होणार आहे. आता लक्षात घ्या तुम्ही, मराठा आरक्षणाची सध्याला केस एक चालू आहे हायकोर्टामध्ये, बरोबर आहे. कॅव्हेट पिटिशन दाखल पण करण्यात आलेलं आहे हायकोर्टामध्ये, बरोबर. मग ती त्याच केसला आता पहा तुम्ही, कॅव्हेट पिटिशनची जर हायकोर्टाने जर सुनावणी केली असेल मराठा आरक्षणाची, ओके, व त्याचा निकाल जर पॉझिटिव्ह आलेला असेल, ओके, हायकोर्टामध्ये पॉझिटिव्ह आलेला निकाल जर तुम्ही तसाच लिहिलात व उद्या चालून सुप्रीम कोर्टामध्ये तोच निकाल जर निगेटिव्ह झाला असेल, तर मग त्यामुळे पहा अगदी सध्याचे जे 20 वर्षाचे ते उदाहरण आहेत ना, ते थोडंसं लिहू नका. हा, इंट्रोडक्शन मध्ये वगैरे तुम्ही लिहू शकता की अशा पद्धतीने सध्याला होत आहे, परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं जर लिहिलात ना, तर ते खूप बेटर होतं. न्यायप्रविष्ट आहे असं तुम्ही म्हटलात ना, तर ते बेटर आहे. परंतु तुम्ही जर तिथे डायरेक्टली फायनलच जजमेंट आहे असं जर लिहिलात ना, तर ते चुकतं व मार्क तुमचे डायरेक्टली तिथं कमी केले जाऊ शकतात. त्यामुळे प्लीज असे प्रकरण वगैरे लिहिण्यापासून थोडंसं वाचा. आता हे प्रकरण काय आहे, कोळसा प्रकरण, तर पहा 2004 ते 2009 दरम्यान हे प्रकरण आहे असं कॅगने अहवालामध्ये सांगितलेलं होतं. ओके, व तो अहवाल आला होता पहा 2012ला. ओके, आता त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं, 1.86 लाख करोड रुपयाचं नुकसान झालेलं आहे केंद्र सरकारच्या बिडिंग प्रोसेसमुळे. आता केंद्र सरकारची याच्या पूर्वीची बिडिंग प्रोसेस कशी होती पहा, म्हणजे कोळसा खाण वाटपची प्रोसेस कशी होती, तर एक संयुक्त समिती बसायची, ओके, स्क्रीनिंगसाठी, व त्या समितीमार्फत निर्णय घेतले जायचे की बाबा एखादी कोळसा खाण आहे, इथली जी जागा आहे ती कोणा व्यक्तीला द्यायची. मग कॅगने अहवालामध्ये असे ताशेरे ओढले होते पहा की ही समिती ऐवजी त्यांनी जर बोली लावली होती, ओके, त्यांनी जर बोली लावली ना, तर त्यांना 1.87 लाख करोड म्हणजे केंद्र सरकारला 1.87 लाख करोडचा नुकसान तिथं होणार नाही. अन्यथा इथं आता हे नुकसान झालेलं आहे, ओके, असं नुकसान झालेलं आहे असं त्यांनी म्हटलं ह्या स्क्रीनिंग कमिटीमुळे. पण ही स्क्रीनिंग कमिटी कधीपासून चालू होती, तर 1993 पासून चालू होती, बरोबर. 1993 पासून ते 2009 पर्यंत पहा अशाच पद्धतीने ही स्क्रीनिंग कमिटीचं काम चालू झालेलं होतं. मग अगदी या बेसिसवर जर तुम्ही पाहिलं तर पंतप्रधान आले आणि गेले, मग अगदी त्यांच्यावरती प्रत्येक पंतप्रधानांवरती आपण असं नाही असं झालं असतं या बेसिसवर, म्हणजे पहा ना तुम्ही इतिहासामध्ये पहा तुम्ही जर तरची भाषा करता येत नाही, बरोबर आहे. मग अगदी कोळसा स्कॅम मध्ये पण तेच झालं होतं. बट 2G स्पेक्ट्रम स्कॅम हेच आहे पहा. 2G स्पेक्ट्रम स्कॅम मध्ये पण पहा पूर्वी आपल्याकडे बिडिंगची प्रोसेस हे नव्हती की बाबा आपण बोली लावायचं, म्हणजे पहा आता एखादी वस्तू आहे, ओके, ह्या वस्तूला खरेदी करण्यासाठी 5 जण आलेले आहेत पहा, व जो जास्त किंमत मोजेल तो तिथं काय ती वस्तू त्याची होईल. म्हणजे जसं पहा पहिल्या व्यक्तीने जर म्हटलं 5 रुपये, ओके, दुसऱ्या व्यक्तीने म्हटलं पहा 10 रुपये, तिसऱ्या व्यक्तीने म्हटलं पहा 15 रुपये, चौथ्या व्यक्तीने म्हटलं पहा 20 रुपये, ओके, व 5व्या व्यक्तीने जर म्हटलं की 25 रुपये, मग 25 रुपये सगळ्यात जास्त रक्कम म्हणून आपण ती वस्तू त्या व्यक्तीला दिलं. कोळशाची स्कॅममध्ये पण अशाच पद्धतीने व्हायचं होतं, परंतु ते झालं नाही. त्यांनी डायरेक्टली स्क्रीनिंग कमिटी ठेवली व स्क्रीनिंग कमिटीने कोणाचं टेंडर चांगलं आहे आपला फेमस कोणाचं वाटलं त्या पद्धतीने त्यांनी फक्त देऊन टाकलं. ओके, मग त्यामध्ये त्यांचे जिजा साला वगैरे अशा पद्धतीने रिश्ते ते होतेच नक्की. मग ज्या व्यक्तींनी हे केलं, प्रशासकीय जे सचिव वगैरे होते, त्यांना 3 वर्षाची सजा ऑलरेडी झालेली सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलं. परंतु त्यांच्या वरचे जे नेते होते, आता तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी खरंच ते प्रकरण केलं का किंवा त्यांनी पैसे खरेच खाल्ले का, हे जर प्रश्न काढला तर आपल्याजवळ पुरावे नाहीत, त्यामुळे आपण बोलू शकत नाही. व सीबीआयने पण हे मान्य केलेलं आहे, ओके, व सीबीआयने हे मान्य करत त्यांनीच म्हटलेलं आहे पास होता सीबीआयने की बाबा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या विरोधात आमच्याकडे पुरावे नाही आहेत व ते ॲक्टिव्हेटेड केले गेले आहेत. सीबीआय कोर्टाने पण ॲक्टिव्हेट केलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने पण त्यांना ॲक्टिव्हेटेड केलेलं आहे. ओके, व आता सध्याला त्यांचं निधन झालेलं आहे, परंतु त्यांनी एक वाक्य बोलून गेले होते शेवटच्या, म्हणजे अगदी तत्कालीन किंवा आता सध्याच्या पण पंतप्रधान म्हणजे शेवटची पंतप्रधानांची जी पत्रकार परिषद झाली होती त्यामध्ये त्यांनी एक वाक्य म्हटले होते, हिस्ट्री विल बी काइंडर इन जजिंग मी. म्हणजे तत्कालीन मीडिया त्यांना खूप लचके ओढण्याचा प्रयत्न करायचा पहा, तत्कालीन मीडिया खूपच हे होता त्यांचा, म्हणजे तुम्ही पण ते नक्कीच पाहून असाल पहा. पण त्यांनी एक शब्द बोललं होतं, हिस्ट्री विल बी काइंडर इन जजिंग मी. ओके, ते खरं ठरलेलं आहे, म्हणजे
ठीक आहे पहा. ओके, नाहीतर मी तिकडे जास्त बोलेल, पण हे अशा पद्धतीने कोळसा घोटाळा होता, म्हणजे जो घोटाळा झालाच नाही त्याला घोटाळा म्हणण्याचं पण काम 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यामध्ये पण हेच झालेलं आहे. व हे मी बोलत नाही तर सुप्रीम कोर्टाचे हे शब्द आहेत. तुम्ही प्लीज वाटल्यास सुप्रीम कोर्टाचे तुम्ही जजमेंट वगैरे वाचू शकता. व त्यामध्ये जे तत्कालीन मिनिस्टर्स वगैरे होते ना, त्यांना पण त्यांनी अगदी अटक झाली होती, परंतु सुप्रीम कोर्टाने परत त्यांना ॲक्विट केलेलं आहे. ओके, हे महत्त्वाचं आहे की त्यांना ॲक्विट केलेलं आहे व त्यांनी तेच म्हटलं आहे की बा हे बेसिस फक्त आपण सांगत आहोत की कॅगचा अहवाल आला यामुळे, परंतु असं कदाचित होऊ पण नाही शकलं असतं. ओके, जर तशी भाषा आहे व तिथे आपण जर त्याच्या भाषेमध्ये असं एखाद्या व्यक्तीला हे ठरवू शकत नाही. हा, प्रशासकीय मध्ये जर भ्रष्टाचार वगैरे झाला असेल, जिच्या सालाबाद तिथं जर झाला असेल ना, तर नक्की ते चुकीचं केलं आहे त्यांनी. कारण भारतीय संविधानामध्ये तशा पद्धतीने आपण ज्यावेळेस पदाची शपथ घेतो त्यावेळेस आपण आपलं फेवरेटिझम तिथं करता येत नाही. इमोशनल इंटेलिजन्स आपल्या GS4 मध्ये हाच टॉपिक त्यामुळेच टाकण्यात आलेला आहे. आता पहा, सध्याचे शिक्षण सचिव यांनी आय थिंक त्यांच्या आई, त्यांच्यानंतर पत्नी यांना फळबागासाठी आय थिंक कितीतरी कोटीचं त्यांनी हे दिलेलं आहे, सबसिडी इश्यू केलेली आहे. मग त्यामध्ये पहा, त्यांचं पर्सनल जे फेवरेटिझम आहे ते तिथं लागू झाले का, तर बिलकुल येस. परंतु पहा, आपलं UPSCच्या सिलेबसमध्ये किंवा राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये इमोशनल इंटेलिजन्स हा टॉपिक आहे तिथे. ओके, पहा, तुम्हाला इमोशनली इंटेलिजन्स व्हायचा आहे. ओके, म्हणजे तुम्ही डायरेक्टली इमोशनल फुल बनून तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही, त्यामुळे तुमचं पण नुकसान होतं. व मी जे रूल सांगतो तुम्हाला, गोल्डन रूल ऑफ लॉ, ते रूल ऑफ लॉ तुम्ही फॉलो करणार आहात का? मग तर बिलकुल नाही. पहा, मी माझ्या जवळपासच्या व्यक्तींना जर प्रत्येक गोष्ट देण्याचा प्रयत्न केला तर मग जी गोरगरीब जनता आहे किंवा समाजातील ज्यांना संधी मिळाली नाही, पहा, त्यांच्याविषयी माझी सहानुभूती कुठे जाईल मग? ओके, मी फक्त माझ्याच व्यक्तींचं भलं करण्यात जाईल. मग यासाठी मी सोसायटीचं भलं करू शकणार नाही व माझ्यापेक्षा जास्त काय म्हणू शकता भ्रष्टाचारी दुसरं कोणी असणार नाही तिथं अधिकारी. ओके, मग त्यासाठीच त्यासाठीच आपला UPSCने पण इमोशनल इंटेलिजन्स, त्यानंतर सहानुभूती असे टॉपिक तिथं दिलेले आहेत इथिक्समध्ये. ओके, त्यामुळे प्लीज तुम्ही पण रूल ऑफ लॉचाच फॉलो करायचा आहे. म्हणजे इथिक्स ज्यावेळेस मी सांगत असतो किंवा इथिक्स ज्यावेळेस मी तुम्हाला आन्सर लिहिलेले आहेत त्यावेळेस रूल ऑफ लॉ भरपूर वेळेस हेच शब्द सांगितले. कारण UPSC मध्ये गेल्यानंतर किंवा तुम्ही सिलेक्टेड झाल्यानंतर तुम्हाला रूल ऑफ लॉलाच अंमलबजावणी तिथं करायची आहे. डन. त्याच्यानंतर हा पण न्यूज आपण पाहिलंय की सुप्रीम कोर्टाने तो खटला बंद केलाय तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या विरोधातला. ओके, डन. नेक्स्ट पहा, व्याघ्र मार्गांच्या सीमांकनावरून NTC ला साकडे. आता ही जी बातमी आहे ती आपण द हिंदूमध्ये दोन्ही कंबाईन करून पाहणार आहोत. विद्यमान मार्गदर्शक तत्व डावलण्यासंबंधी राज्य सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेत वैज्ञानिक निकषांवर आधारित सीमांकन करावे अशी तज्ञांची मागणी आहे. बरोबरच आहे पहा. व आता या न्यूजला थोडक्यात आपण दुसरीकडे पाहूयात. जसं की सुप्रिया साहू यांनी एक आर्टिकल लिहिलेला आहे टायगर रिझर्व बद्दल. ओके, तुम्हाला माहिती असेल काल टायगर डे होता व 29 जुलै 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झाली आपल्या देशामध्ये व प्रोजेक्ट टायगर ही सक्सेसफुल झालेला आहे. ओके, आन्सर जर लिहित असाल ना तर तुम्ही याचं उदाहरण नक्की देऊ शकता. पहा, 1973ला जे प्रोजेक्ट टायगर इंदिरा गांधी यांनी अनावरण त्याचं केलं होतं ते सक्सेसफुल यशस्वीरित्या झालेलं आहे. तर कशा पद्धतीने पहा, तुम्हाला इथं आकडेवारी देण्यात आली. 2006 मध्ये आपल्या देशामध्ये फक्त 1411 टायगर होते, ते आता 2022 मध्ये आल्यानंतर 3682 टायगर झाले आहेत. आपण सक्सेसफुली टायगर ची संख्या वाढवलेली आहे. पण आता प्रॉब्लेम असा आहे, पहा, टायगर राहत आहे. ओके, म्हणजे तो शेर आहे. मग शेर काय झालेला आहे, तो स्वतःची बाउंड्री स्वतः आखत असतो. बरोबर आहे. मग आपण पहा, नॅशनल टायगर रिझर्व किंवा म्हणजे जे टायगर रिझर्व आहेत आपण एवढ्या लांबीचे बनवले, म्हणजे 5 किलोमीटरसाठी टायगर रिझर्व बनवले. परंतु टायगर आहे तो टायगर दुसऱ्याचं थोडीच ऐकणार आहे. मग त्याला पहा, आता दायरा पाहिजे 25 किलोमीटरचा. ओके, मग आता अगदी त्याला एरिया आपण 5 किलोमीटरचा दिला होता, परंतु त्याला आता पाहिजे पहा 25 किलोमीटरचा. मग तो कोणाची परमिशन घेणार आहे का? बिलकुल नाही. मग तो काय करेल, डायरेक्टली ह्या 25 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये स्वतःच फिरेल. ओके, तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, नसेल तर मी शिकार करून डायरेक्टली हे करेन, अशा पद्धतीचं त्याचा रवैया असणार आहे. बरोबर, मग हीच समस्या इथं होत आहे. मग आता पहा, हे 5 किलोमीटरच्या बाहेर जर गेलात तुम्ही तर इथं वस्ती होती, मानवी वस्ती आहे इथं बाजूला. बरोबर, मग आता टायगर काय 25 किलोमीटर त्याला पाहिजे. मग लगेच तो पहा बाहेर आला. मग बाहेर आल्यानंतर त्याला दिसलं की ही मानवी वस्ती आहे. मग मानवी वस्ती आणि किंवा यालाच म्हणतात पहा मानव आणि वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट. ओके, मग इथं अशा पद्धतीने झालं, मानव आणि वन्यजीव यांच्या दोघांमधलं जे काही कॉन्फ्लिक्ट आहे हे इथं चालू होतं. कारण पहा, टायगर जे आहे ना त्याला स्वतःचा एरिया स्वतः बनवल्यालाच आवडत असतं. ओके, मग त्याच बेसिसवर पहा, तो जर 5 किलोमीटरच्या बाहेर गेला तर मानवी वस्ती होती. मानवी वस्तीमध्ये गेल्यानंतर पहा, नक्कीच त्याला शिकारीसाठी
जनावरे पण तिथं मिळणार आहेत व घाबरवण्यासाठी माणसे पण तिथं आहेत. ओके, मग यासाठीच पहा तो आता आपल्या देशामध्ये जास्त वाढ झालेली आहे टायगर्सची. आताच आपण पाहिलं पहा, जवळपास 3600 आपल्या देशामध्ये आज घडीला टायगर्स आहेत. बरोबर, मग हे टायगर आणि मानवी वस्तीमध्ये तो गेल्यानंतर पहा ह्युमनचं कन्फ्लिक्ट तिथं होत आहे. मग आता याला सोल्युशन काय आहे? मग आपलं हे जर टायगरचं कन्फ्लिक्ट आपलं होऊ द्यायचं नसेल तर सोल्युशन काय? मग सुप्रिया साहू 1991च्या बॅचच्या IAS आहेत पहा, व त्यांना अगदीच UNEPचा ना चॅम्पियन ऑफ द अर्थ अवॉर्ड हा देखील मिळालेला आहे. अतिशय महत्वाचा हा अवॉर्ड आहे व त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं पहा. तमिळनाडू कॅडरच्या ते IAS ऑफिसर आहेत. याच्यापूर्वी पहा उन्हाळ्यामध्ये त्यांनी आय थिंक कूल डाऊन करण्यासाठी त्यांनी व्हाईट पेंट वगैरे तिथं लावलेलं होतं. ते तुम्ही पाहू शकता, म्हणजे thebetterindia.com या वेबसाईटवरती भेट द्या, तिथं तुम्हाला केस स्टडी भरपूर मिळतील. मग त्यामध्येच सुप्रिया साहू यांची पण केस स्टडी आहे अवेलेबल. ओके, तर वापस या. तर पहा, प्रोजेक्ट टायगर 1973ला आल्यानंतर आपण सक्सेसफुली टायगरची वस्ती वाढवलेली आहे, टायगरची संख्या वाढवलेली आहे. परंतु टायगर स्वतःची बॉन्डी स्वतः आखत असल्यामुळे प्रॉब्लेम काय होत आहे तर ह्युमन आणि वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट तिथं दिवसेंदिवस वाढत आहे. हा GS3चा आपला टॉपिक आहे. बरोबर, मग आता यामध्ये सुप्रिया साहू यांचं काय मत आहे? त्यांनी काय म्हटलेत पहा, की आपण आता ह्या ह्युमन आणि वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट जे आहे त्याला रोखण्यासाठी आपण एक TOTR ही प्रोजेक्ट लॉन्च करूयात. ओके, म्हणजे लॉन्च केलं आहे केंद्र सरकारने, तर त्याचे ऑब्जेक्टिव्ह सांगण्याचा त्यांनी प्रयत्न करत आहेत. ओके, TOTR कुठे गेला? एकच मिनिट, त्याचं फुल फॉर्म. तर हे पहा, this reality has prompted the Ministry of Environment, Forest and Climate Change to launch the Tiger Outside Tiger Reserve. Tiger Outside Tiger Reserve. ओके, TOTR म्हणजेच काय? जे वाघ आहेत ना ते त्यांचं क्षेत्र सोडून बाहेरची जी बॉन्ड्री ते स्वतः आखत आहेत ना, त्यासाठी एक प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आलेला आहे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्ट यांच्या अंतर्गत. ते आहे टायगर आउटसाइड टायगर रिझर्व हे प्रोजेक्ट. आता ह्या प्रोजेक्ट अंतर्गत काय करण्यात येणार आहे? ओके, तर पहा, आता अगदी हे प्रायोगिक तत्वावर प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आलंय व यामध्ये ब्युटिफुल थिंग म्हणजे महाराष्ट्र पण एनरॉल आहे. ओके, व जवळपास 40 नॅशनल पार्क किंवा टायगर रिझर्व मध्ये हे प्रोजेक्ट काम करत आहे सध्याला. ओके, तर लिस्ट घ्या. ग्रुप C ला परीक्षेला हा प्रश्न कदाचित विचारला जाईल. TOTR जे प्रोजेक्ट आहे याच्या अंतर्गत कोणते कोणते अन्य हे आहेत म्हणजे राज्य यांमध्ये सामील आहेत, तर ते पहा. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा आणि आसाम हे राज्य या 40 फॉरेस्ट डिव्हिजनमध्ये TOTR ही स्कीम ते लॉन्च केलेली आहे. प्रायोगिक तत्वावर ही सध्याला स्कीम चालू आहे. मग आता ह्या TOTRचं काम काय आहे? तर अगदीच पहा, जर एखादा वाघ बाहेर जर गेलेला असेल म्हणजे 5 किलोमीटरच्या बाहेरच्या बाउंड्रीमध्ये जर तो जात असेल तर त्याच्यावरती आपला नजर ठेवायचा आहे व अगदीच या वस्तीमध्ये वगैरे जर गेला तर इथं अलर्ट वगैरे देणं. ओके, म्हणजे टायगरला आपण मार्ग मोकळा करून देणं. अन्यथा होणार काय आहे पहा, जर तो एखाद्या मानवाला वगैरे तिथं जर इजा पोहोचवलं तर मानव पण शांत बसणार नाही पहा, दुसऱ्या दिवशी त्या टायगरलाच मारल तो. ओके, मग अगदी असं होऊ नये, मॅन आणि वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट होऊ नये, म्हणजे अशा भरपूर केसेस आलेल्या आहेत पहा. इव्हन हत्तीची पण आपण केस पाहिलेली आहे, आय थिंक तमिळनाडूमधीलच पहा. तर हत्तीने बरोबर ना, म्हणजे हत्ती त्यांच्या पिकांची नासधूस वगैरे करायच्या, त्यामुळे त्यांना आय थिंक काहीतरी त्यांना देऊन त्यांचं निधन घडून आणण्यात आलं होतं तमिळनाडूमध्ये. मला आता ते लक्षात येत नाही केस, म्हणजे 2-3 वर्षापूर्वीची ती केस आहे पहा, तुम्हाला जर आठवत असेल तर पहा. म्हणजे खूप त्यांनी नेशन वाईड त्याचं हे झालेलं होतं. ओके, आता शेतकऱ्यांच्या नजरेतून पाहिलं तर शेतकरी अगदी बरोबर म्हणतात ते. आता अगदी आपल्या पण शेतात पहा ना तुम्ही, ज्यावेळेस आता पिकांची, आता यावर्षी दुष्काळ पडत आलेला आहे, परंतु पिकं जर तशा पद्धतीने जर आलेलं असतील, ओके, मग तिथे जर अगदीच जे रानडुक्कर आहेत, त्यानंतर हरिण आहेत, यामुळे जर पिकांची नासधूस होत असेल तर शेतकरी डायरेक्टली पहा इलेक्ट्रिफाईंग करून टाकतात बाजूनं सगळीकडूनच. मग अगदी शेतकऱ्यांच्या नजरेतून जर पाहिलं तर त्यांचं ते संपूर्ण हेच आहे, त्यावरती सुद्धा निर्वाह त्यांचा चालतो. ओके, व त्यामध्ये जर वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट जर होत असेल तर नक्कीच ते योग्य नाही होणार. बरोबर आहे, एकीकडे शेतकऱ्यांचं पण कॉन्फ्लिक्ट आहे व एकीकडे प्राण्यांचं पण कॉन्फ्लिक्ट आहे. आता अगदीच इथंच म्हणतात पहा इथिकल डायलेमा. नक्कीच यावर तुम्ही पण मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सोल्युशन देऊ शकता की या केसमध्ये तुम्ही काय कराल. ओके, किंवा कमेंट सेक्शनमध्ये नाही तर मला डायरेक्टली तुम्ही मेसेज करून सांगण्याचा प्रयत्न करा. ओके, ही इथिकल डायलेमा आहे पहा, तुम्ही दोन्हीकडून फसता. ओके, म्हणजे इकडे आड आणि इकडे विहीर, आता मी घ्यायचा तर कोणता निर्णय घ्यायचा, यालाच म्हणायचं इथिकल डायलेमा. आता या केसमध्ये तुम्ही काय कराल? ओके, ठीक आहे, वापस या आता. तर TOTRचं हेच काम आहे. मग आता सुप्रिया साहू यांनी आणखीन थोडंसं पुढं देऊन त्यांनी काय म्हणत आहेत पहा, तर रोल ऑफ स्टेट्स. आता रोल ऑफ स्टेट्स यामध्ये काय आहे तर भारत सरकारने अगदी आपल्याकडे पहा व्यागांची गणना पण आपण स्टाईपच्या बेसिसवरच करतो, अगदी तशाच पद्धतीने पहा आपण काय करूयात तर मॉडर्न कन्झर्वेशनच्या टेक्निक आपण तिथं वापर करूयात, जसं की कॅमेरा
ट्रॅप्स आहेत, त्यानंतर GPS एनेबल्ड मॉनिटरिंग सिस्टम आहेत, ड्रोन आहेत, AI आहेत, या सर्वांचा आपण तिथं वापर केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. व भारत किंवा महाराष्ट्र शासनाने तर त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. पहा आपण काय केलंय, जे मॉडर्न कॅमेरे आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या महाराष्ट्रात केलेलं आहे. म्हणजे पहा टायगरमध्ये टेम्परेचर असतं, नाईट व्हिजन जे गॉगल्स असतात किंवा नाईट व्हिजनचे जे कॅमेरे आहेत ना ते इथं वापरण्यात आलेले आहेत. पहा म्हणजे अगदी कसं, तर अगदी वाघाचं जे टेम्परेचर असतं ते जर वाघ वस्तीत वगैरे जर येत असेल ना तर ते डायरेक्टली आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे आपला ते अलर्ट देतं. मग ते अलर्ट घेऊन आपण अगदी आपल्या गावकऱ्यांना सांगू शकतो किंवा थोडंसं अलर्ट राहा कारण वाघ आपला वस्तीमध्ये आलेला आहे. ओके, हे एक आपण तिथं वापर करू शकतो. त्यानंतर टायगर कुठं कुठं जात आहे त्याला आपण डायरेक्टली ट्रॅक पण करू शकतो. पहा त्याच्या भोवती जे स्ट्रॅप्स आहेत, म्हणजे अगदी पहा त्याचं गळ्यावरती जे बांधण्यात येतं नेक बँड, ओके, त्यावरती आपण डायरेक्टली GPS एनेबल्ड स्ट्राईप वगैरे तिथं वापरली तर ते बेटर होईल असं सुप्रिया साहू यांनी एक सोल्युशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर पहा TOTR_, बॉर्डर नॅशनल इम्पेरेटिव्ह स्ट्रेंथनिंग द गव्हर्नन्स ऑफ शेअर्ड लँडस्केप फेअर इकॉलॉजिकल प्रोसेस अँड ह्युमन लाईव्हलीहूड इंटरेस्ट डेली. ओके, पहा TOTR मग आता हेच काम करत आहे सध्याला की तुमचं कॉन्फ्लिक्ट तिथं होऊ नये टायगर सोबत, यासाठीच ते काम करत आहे सध्याला. ओके, त्याच्यानंतर if executed with the same determination that made Project Tiger a global benchmark, the TOTR could become India's defining conservation initiative of the century, providing that people and large carnivores can share space specifically किंवा safely. म्हणजे पहा अगदी TOTR नी जर चांगल्या पद्धतीने काम केलं व TOTR जर सक्सेसफुल झालं तर काय होणार आहे. पहा एकाच वस्तीमध्ये टायगर पण चांगला गुणागोविंदाने राहील व दुसरीकडे मॅन पण गुणागोविंदाने राहील. जसं आदिवासी बहुल किंवा आदिवासी जमातींमध्ये अशा पद्धतीने आढळतं. पहा ते वाईल्ड लाईफला अगदी चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी निगडीत असतात किंवा ते वाईल्ड लाईफ जे आहेत ना ते ते आदिवासी समाजाला वगैरे जास्त काही इजा पोहोचवत नाहीत. पहा अगदी तशा पद्धतीने मानवी आणि टायगर या दोघांचं चांगलं ते संबंध प्रस्थापित होण्यासाठी हे खूप मदत करेल. व पहा तेच ब्युटी आहे, ते जर झालं ना यशस्वी तर हे खूप मोठे या शतकाची एक महत्वाची आपण काय म्हणू शकता अचिव्हमेंट प्राप्त केल्यासारखं होईल असं सुप्रिया साहू यांचं म्हणणं आहे. आय होप हा आर्टिकल तुम्हाला समजला आहे की मॉडर्न टेक्नॉलॉजीचा आपला वापर करायचा आहे आणि TOTR हे आपण सध्याला प्रायोगिक तत्वावर राबवत आहोत. कुठं तर हे प्लीज स्टेटची नावं आहेत, कदाचित परीक्षेला विचारलं जाऊ शकेल, हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. डन. बाकी पहा कालच्या द हिंदूमध्ये एकही बातमी दुसरी गरजेची नव्हती. त्यानंतर हा जो आर्टिकल आहे द अर्बन नाईटमेअर, हे आपण याच्यापूर्वीच पाहिलेला आहे. तुम्हाला आठवत असेल अग्नितांडव याबद्दलचे आर्टिकल वगैरे आले होते. पहा लखनौ मधील केस, दिल्ली मधील केस, त्या दिवशी मी हे सर्व पॉईंट्स डिस्कस केले होते, त्यामुळे मी आता याला परत डिस्कस करत नाहीये. आणि हा आर्टिकल पहा हे इंटरनॅशनल रिलेशनच्या कोर्समध्ये मी शिकवेन तुम्हाला, कारण अगदी आपलं पण तेच चालू आहे. पहा अफगाणिस्तान आणि इराण. ओके, आता मला सांगा नॉर्दर्न अलायन्समध्ये कोणत्या कोणत्या कंट्रीज होत्या. ओके, जे इंटरनॅशनल रिलेशन विद्यार्थी शिकत आहेत त्यांना हे माहितीच आहेत गोष्टी, आपण हे चांगल्या पद्धतीने शिकलेलं आहे. मग त्याबद्दलच हा आर्टिकल आलेला आहे. नॉर्दर्न अलायन्सला परत एकदा इराण अफगाणिस्तानसोबत टाईप करण्याला तयार होत आहे, म्हणजे थोडंसं त्यांचे इश्यू वगैरे तिथे सांगत आहेत. पाहूयात पुढे काय होईल. डन. तर अशा पद्धतीने कालचा द हिंदू संपत. परत या संभाजीनगर म्हणजे लोकसत्ता वृत्तपत्राकडे. प्रदेश विकास कामांचे लेखापरीक्षण, स्थानिक संस्थांमधील पायाभूत प्रकल्पांवर जिओ टॅगिंगची नजर. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद शासनाच्या निधीतून होणाऱ्या विकास कामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता आणण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विकास कामांचे तांत्रिक आणि सामाजिक लेखापरीक्षण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जिओ टॅगिंग आणि GIS मॅपिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. म्हणजे पहा एखादी विहीर खोदायची आहे व त्यासाठी पहा स्थानिक स्वराज्य संस्थेला पैसा मिळालेला आहे. मग ती खरंच विहीर तिथं खोदण्यात आलेली आहे का नाही यासाठी त्यांनी पहा जिओ टॅगिंग तिथं करणार आहेत. ओके, यासोबतच पहा तिथे काय होणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पण वापर केला जाणार आहे. आता हे कसं होईल पहा, तर अगदी हा पवन निलवाडचं शेत आहे व पवन निलवाडने याच्या पूर्वीच पहा एक विहीर मंजूर करून घेतली होती शासनाकडून व तिथं त्यांनी विहीर पाडली. ओके, ठीक आहे. पण पवन निलवाडला आलं लालच, मग त्यांनी केलं पहा सरकारमध्ये आणखीन एकदा मी अर्ज करतो व दुसऱ्या शेतामध्ये म्हणजे इथं विहीर पाडणार आहे मी असं दाखवून मी विहिरीचे पैसे वगैरे मंजूर करून घेतले. पहा पण मी हे विहीर खोदलीच नाही, मी काय केलं पहा, ही जी विहीर आहे याच विहिरीवरती ते दुसरे पण पैसे घेतलं, तर मग काय होईल, तर शासनाची फसवणूक होते. पहा मग आता याच्यापूर्वी असं व्हायचं आपल्या देशामध्ये, तुम्ही जाऊ तिथं खाऊ हा मूवी पाहिला असाल, तिथं तर विहीरच चोरीला जाते, अगदी तशा पद्धतीने आहे. मग
या केसमध्ये आता महाराष्ट्र राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे पहा, की आपण प्रत्येक गोष्टीचं जिओ टॅगिंग करायचं. म्हणजे ह्या पूर्वीची जी विहीर होती याचं जिओ टॅगिंग जर केला तुम्ही तर अक्षांश आणि रेखांश समजलं की इथं ही विहीर पाडण्यात आली होती. मग आता इथं जर म्हटलं तर याचं अक्षांश आणि रेखांश काय आहे हे जिओ टॅगिंग तिथं करण्यात येईल. मग जिओ टॅगिंग जर झालं तर मी तिथं लगेच समजून येईल की शासनाची पौरनिलवाडने फसवणूक केलेली आहे, असं या गोष्टीवरून लक्षात येईल. मग यासाठी महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे व अतिशय चांगला निर्णय आहे हा. डन. त्यानंतर एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 1 सप्टेंबर पासून ते अनिवार्य करण्यात आलेलं आहे. डन. नेक्स्ट पहा, आपले 2 पुरस्कार राहिले होते. तर धर्मवीर चित्रपटामुळे चर्चेत आलेले अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार घोषित झालेला आहे. तसेच अभिनेत्री राणी मुखर्जी यांची राज कपूर विशेष योगदान पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. ओके, तर प्लीज हे पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कंबाईन परीक्षांना वगैरे. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. डन. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, हेअरकटच्या मान्यतेअभावी कर्ज माफीबद्दल संभ्रम. त्यानंतर लोकसत्ता संपादकीय अब्जाधीशांची आबादी. आता हा आर्टिकल मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगणार आहे, कारण परीक्षेत तर डायरेक्टली प्रश्न येणार नाही, परंतु आपल्याला माहिती असावं या निमित्ताने. काल संसदेमध्ये भारतीय अर्थ खात्याने एक आकडेवारी जाहीर केली. 2021-22 मध्ये आपल्या देशामध्ये पहा जवळपास 142 अब्जाधीश होते व ती संख्या आता 4 पटीने वाढली किंवा 400% वाढलेली आहे. व 2025 मध्ये ही संख्या पहा 576 इतकी झालेली आहे. 576 लोकांकडे अगदी अब्जावधी संपत्ती आहे. म्हणजे अगदी पहा त्यांची 100 कोटींनी डायरेक्टली संपत्ती वाढत असते एका वर्षामध्ये, असं त्यांनी इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण सगळ्यात जास्त समस्या कुठं आहे पहा, तर आपल्या देशाचा जो रुपया आहे ना तो खाली किंवा अशक्त होत आहे. त्या सिच्युएशनमध्ये पण आपल्या देशातील अब्जाधीशांची संख्या वाढत आहे. हे थोडंसं कुठेतरी मारक ठरत आहे. ओके, मग आता तुम्हाला कालचं लेक्चर तुम्ही आठवू शकता. कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं एक 50 विद्यार्थ्यांचा क्लास आहे. या 50 विद्यार्थ्यांमध्ये 47 विद्यार्थी एकदम कुपोषित आहेत व उर्वरित जे 3 विद्यार्थी आहेत ना त्यांचं जे वजन आहे ना ते एकदम जास्त आहे. बरोबर आहे. मग त्यांचं वजन जर तुम्ही 100 किलो जर घेतलात आणि ह्यांचं फक्त 1 किलो जर पाहिलात तर होणार काय आहे पहा, या दोघांचं सगळ्यांचं वजन जर केलं तर तुम्हाला काय लक्षात येतं, तर अगदी आपल्या क्लासमध्ये कोणीही कुपोषित बालक नाही आहे असं इथं कन्सिडर केलं जातं. ओके, परंतु रियालिटीमध्ये तसं होणार आहे का, तर बिलकुल नाही. मग आता इथं लेखक पण तेच म्हणत आहेत पहा, आपल्या देशामध्ये जवळपास 82 कोटीची जनता आहे ना ती मोफत शिधावरती जगत आहे व आपल्याच देशामध्ये 576 जे व्यक्ती आहेत ती अब्जाधीश झालेले आहेत. ज्यांची वैयक्तिक कमाई किमान 100 कोटी रुपये आहे त्यांची गणना यात होते. म्हणजे वर्षभरात 100 कोटी वा अधिक इतकी कमाई करणारी आपल्या देशात 576 इतकी आहेत. ही कौतुकाची बाब नव्हे काय. दुसऱ्या बाजूने 82 कोटी जणांस महिन्याचा किराणा मोफत देण्याचे औदार्य आपले सरकार दाखवत असताना पहिल्या बाजूला वर्षास इतक्या झपाट्याने अब्जाधीशांची संख्या वाढत असेल तर ती बाब केवळ अर्थपंडितांचंच नव्हे जनसामान्यांनाही अचंबित करणारे ठरते. हे अचंबित होणे आणखी एका कारणासाठी वैशिष्ट्यपूर्ण म्हणावे लागेल. कारण पहा, हे वैशिष्ट्य म्हणजे भारताचे जागतिक अर्थक्रमवारीतील स्थान. त्या स्थानात अद्यापही लक्षणीय बदल झालेला नाही. आपण अल्प उत्पन्न गटातील देशापेक्षा काहीसे वर आहोत, पण श्रीमंत वा आर्थिक दृष्टीने सुरक्षित देशांच्या जवळपासही नाही आहोत. ओके, कारण पहा 82 कोटी जी जनता आहे ना त्यांच्याकडे अगदी दिवसाला खाण्याचं राशन नाही आहे. ती गव्हर्नमेंटवरती जगत आहेत. हे अतिशय दुर्दैवी घटना आहे पहा. मग यामुळेच पहा आपल्या देशाचा इनइक्वॅलिटी इंडेक्स जर तुम्ही पाहिला तर जगातील सर्वात विषम देशातील भारताची गणना होते. विविध आर्थिक सर्वेक्षणांनी आतापर्यंत हा मुद्दा अनेकदा दाखवून दिलेला आहे. यंदाच्या जागतिक असमता अहवालानुसार म्हणजेच वर्ल्ड इनइक्वॅलिटी इंडेक्स रिपोर्ट हा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, वर्ल्ड इनइक्वॅलिटी इंडेक्स कोणामार्फत येतं, तर या आर्थिक विषमतेत गेल्या काही वर्षात तसुभरही फरक पडलेला नाही. पॅरिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेच्या वतीने हा अहवाल तयार केला जातो आणि त्यांच्या रचनेत अनेक अर्थतज्ञांचा समावेश होतो. त्यामुळे हे मतभेद बिलकुल नाही आहे यामध्ये. ओके, तर प्लीज हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर उर्वरित काय आहे का यामध्ये, तर बिलकुल नाही आहे पहा. ओके, डन. तर अशा पद्धतीने हा आर्टिकलचं क्रक्स होतं. बाकी जर उर्वरित जर सगळ्याच गोष्टी सांगायचं म्हटलं तर हे राजकीय आर्टिकल होईल. महत्त्वाचं जे आहे ते 576 अब्जाधीश आहेत आपल्या देशामध्ये आणि बेसिकली दुसरं काय 82 कोटी जी जनता आहे ती राशनवरती डिपेंडेंट आहे. हे आपण इथं बेसिकली सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. डन. आणि वर्ल्ड इनइक्वॅलिटी इंडेक्स रिपोर्ट कोण तयार करतं, पॅरिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांच्या मार्फत तयार होतं. आता अगदीच
बॅकवर्ड लिंकेजेस मधून लिहून ठेवा. परीक्षेला जाता जाता एकदा वर्ल्ड इनइक्वॅलिटी इंडेक्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे भारत देशाची रँकिंग वगैरे किती आहे हे तुम्ही प्लीज त्यावेळेस लक्षात ठेवा. ओके, डन. त्याच्यानंतर पहा, स्मार्ट योजनेतून शेतकरी उद्योजक होणार का, हा प्रश्नचिन्ह आहे. तर महाराष्ट्र राज्य सरकारने स्मार्ट शेतकरी योजना राबवत आहेत. तर शेतकऱ्यांना, उत्पादन करणाऱ्यांना भूमिकेतून मूल्यवर्धित व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांच्या भूमिकेत आणणे हा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. ओके, लहान शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांना मूल्य खेळीशी जोडून त्यांचे उत्पादन वाढवणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. कृषी विभागातून पणन आणि इतर संबंधित विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जाणार आहे. म्हणजे शेतकरी ते विपणन संस्था, ओके, विक्रेता यामध्ये जोडण्याचा दुवा ही योजना करणार आहे, स्मार्ट योजना. मग यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर काही परिणाम होतो का, याबद्दल हा आर्टिकल आलेला आहे. बेसिकली केवळ यंत्रसामग्री खरेदी करणे किंवा प्रक्रिया केंद्र उभारणे म्हणजे योजनेचे यश मानता येणार नाही. सुविधांचे व्यवस्थापन, बाजारपेठ उपलब्धता करणे, ब्रँडिंग, विक्री व्यवस्था आणि आर्थिक व्यवहार्यता या बाबी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मग ह्या सगळ्या बाजूने जर विकास जर झाला शेतकऱ्यांचा, तर कदाचित शेतकरी जे आहेत ते उद्योजक होतील, अन्यथा शेतकरी ते शेतकरीच राहू शकतील. हे एक थोडंसं काळाची बाब आहे. ओके, मग त्यासाठी पहा, जे राज्य सरकार आहे ते नक्कीच पहा यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. जसं की पहा, आपल्याला कोल्ड स्टोरेजची जी समस्या आपल्या राज्यात आहे ते कोल्ड स्टोरेज वगैरे यामध्ये उभारण्यात येणार आहेत. मग आता सध्याला पहा, 422 गोदामे आहेत, 211 प्राथमिक प्रक्रिया युनिट्स आहेत, 182 डाळ मिल्स आहेत, 97 राईस मिल आहेत आणि 85 फ्लोअर मिल आहेत. ओके, मग ही आज सध्याला ही योजना कार्यरत नाही तेव्हा आहेत. मग आता ही योजना ज्यावेळेस कार्यरत होईल, मग ह्या कार्यरत योजनेअंतर्गत किती गोदामे वगैरे वाढले जातील, मग त्यानुसार पहा या योजनेचं तिथं फलित ठरणार आहे. ही योजना सक्सेसफुल झाली किंवा अनसक्सेसफुल झाली हे आपलं पुन्हा समजेल. फक्त आता लक्षात घ्या की या योजनेमार्फत शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेज वगैरे तिथं प्रोव्हाइड केले जाणार आहेत. त्यानंतर त्यांचं विपणन क्षेत्रापर्यंत संपूर्ण जी देखभाल वगैरे आहे ती केली जाणार आहे या योजनेअंतर्गत. डन. त्याच्यानंतर तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपदा. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.